हॅलो फ्रेंड्स, परवाच्या दिवशी मी जो व्हिडिओ टाकला होता तो याची पुढची जी प्रोसेस आहे ती मी जरा चुकीचं सांगण्यात आलं होतं. मी सांगितलेलं त्याच्यामध्ये की कमी कमी करत जायचं आपल्याला, पण झालं असं की आपल्याला फक्त एकच पॅटर्न एक येईपर्यंत हे पॅटर्न पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर धागा कट करून परत इथे जोडून आपल्याला हे 10 पासून ते 1 येईपर्यंत आपल्याला वेलची डिझाईन टाकून घ्यायची. आपण हा रुमाल मी दाखवत आहे या व्हिडिओमध्ये कसा बनवायचा आहे तो. हे बघा, माझ्या पटकन लक्षात नाही आलं की आपण इथे जे कमी कमी करत जातो तर साखळ्या इथे मग वाढवायला लागतात. तसं काही करायचं नाही आहे, त्यामुळे एकच पॅटर्न आपल्याला 1 येईपर्यंत पूर्ण करायचं आहे. मी सॉरी बोलते त्याबद्दल. मी तो व्हिडिओ डिलीट करून टाकला आहे. ज्यांनी कोणी बघून केलं असेल तर परत सोडा ते. दाखवते पुढे काय करायचं. चला मग सुरुवात करूया. शेवटच्या 2 साखळ्या झाल्यावर इथे ही जी वेलची डिझाईन त्याच्यावरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच टाकून जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपण 10 येईपर्यंत आपण हे वेलची डिझाईन बनवली होती. आता आपल्याला कमी कमी करायचे, म्हणून एकच वेलची डिझाईन घ्यायची पहिल्या राऊंडमध्ये. हा पहिला राऊंड झाला. टोटल 5 राऊंड करून घ्यायचे. दोन, 3, 4 आणि 5. आता पुढे पण आपल्याला प्रत्येक दोघांच्या मध्ये एक एक वेलची डिझाईन टाकत जायची. 2, 3, 4 आणि 5. पुढे पुन्हा दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन घ्यायची. 3, 4 आणि 5. पुन्हा दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन घ्यायची. तीन, 4 आणि 5. पुन्हा दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन घ्यायची. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन घ्यायची. पुढे पुन्हा दोघांच्या मध्ये वेलची डिझाईन घ्यायची. शेवटचे 2 आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक वेलची डिझाईन घ्यायची. दोन, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशा आपल्याला
आता पुढे नाही जायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं 2 साखळ्या घेऊन पुन्हा 9 वेलची डिझाईन टाकायचे, पण तसं नाही करायचं आहे. हा पॅटर्न डायरेक्ट 1 येईपर्यंत पहिला हा पूर्ण करून घ्यायचा आहे. पुढे एक चेन घ्यायची आणि हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे मागच्या बाजूने आणि इथे दोघांच्या मध्ये स्लिप स्टिच घेऊन 3 साखळ्या घ्यायच्या. एक वेलची डिझाईन घ्यायची सुरुवातीला, 2 3 4 आणि 5. पुढे परत दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन घ्यायची, 1 2 3 4 5. पुढे पुन्हा दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन घ्यायची, 'शेवटपर्यंत तीच प्रोसेस करत जायचं आहे दोघांच्या मध्ये. दोन 3 4 आणि 5. एक 2 3 4 आणि 5. पुढे पुन्हा दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन घ्यायची, 1 2 3 4 आणि 5. पुढे पुन्हा दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन बनवून घ्यायची. एक 2 3 4 आणि 5. एक 2 3 4 आणि 5. एक 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर एक चेन घेऊन इथे हे पॅटर्न फिरवायचं आहे आणि इथे दोघांच्या मध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची. 3 साखळ्या घ्यायच्या. हा 3 साखळ्यांचा पहिला राऊंड झाला वेलची डिझाईनचा. 2 3 4 आणि 5. शेवटपर्यंत सेमीच प्रोसेस करायची. प्रत्येक दोघांच्या मध्ये एक एक वेलची डिझाईन घेत जायचं. 2 3 4 आणि 5. पुढे पुन्हा दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन घ्यायची. 1 2
3 4 आणि 5. पुढे दोघांच्या मध्ये एक बेलची डिझाईन घ्यायची. 1 2 3 4 आणि 5. पुढे दोघांच्या मध्ये एक बेलची डिझाईन घ्यायची. पुढे पुन्हा दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन घ्यायची. सेम ही प्रोसेस पुढे पुढे एक येईपर्यंत पूर्ण करून घ्यायची. इथे बघा एक पाकळी मी सांगितलेली एक येईपर्यंत विणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक पूर्ण धागा कट करायचा आहे आणि इथून सुरुवात करायची. शेवटचं दाखवते. एक राहिला आहे तो. इथे एक साखळी घेऊन फिरवून घ्यायचं आहे आणि इथे स्लिप स्टिच करून दोघांच्या मध्ये स्लिप स्टिच घ्यायची आणि 3 साखळ्या घ्यायच्या. एक हा पहिला राऊंड झाला 3 साखळ्यांचा. 2 3 4 आणि 5. शेवटचा हा एक या पाकळीचा हा भाग पूर्ण झालेला आहे. तर इथे मी धागा कट करून घेणार आहे. तर ही आपली एक पाकळी पूर्ण झाली आहे बघा. पहिले आपण अगोदर पार्ट 1 मध्ये 10 येईपर्यंत विणले होते. आता त्याच्या पुढे कमी कमी करत जायचं आहे. 9 8 7 6 5 4 3 2 1. 9 8 7 6 5 4 3 2 1. अरे माझा धागा घेऊन गेला. इकडे आण तन्वी. तन्वी अरे चिमी माझा धागा घेऊन गेला. तुझ्या जवळ ठेव ना. एवढं लांब कशाला ठेवते? तो इथे होता तो तिकडे घेऊन गेला. खेळायचा दुसरा दे खेळायला काहीतरी. हे घे हा घे हा दे. हे घे चिमी हे घे. का लागेल तुला? हे घे हे घे हे बाबू हे घे. हे बघ धागा खोल धागा खोल. माझी चिमी बघा कशी हैराण करते. मला दाखवते. ती बघा दिसली का? माझे गोंडे गायब करून टाकते. बाजूला ठेवलेत ते. बघा टेबलच्या खाली कशी हे करते. सॉरी मध्ये डिस्टर्ब केलं मला. तो बघा तोंडात घेऊन गेला. शूट करायला नाही जमलं मला.
इथे आता धागा आपल्याला नवीन जोडायचा, त्यामुळे स्लिप नॉट करून घ्यायचे. इथे या दोघांच्या मध्ये स्लिप स्टिच टाकून जोडून घ्यायचे. 1 2 3. हा 3 साखळ्यांचा पहिला राऊंड झाला. दोघांच्या मध्ये एक वेलची डिझाईन बनवून घ्यायची. 1 2 3 4 आणि 5. इथे आपण दुसऱ्या पाकळीला सुरुवात केली आहे. 1 2 3 4 आणि 5. तुम्हाला एकदा दाखवते. बघा बघा बघा, बघितलं का? दिसला का तुम्हाला कसं खेळतो बघा? बाजूचे गोंडे उचलून घेऊन पळून जातो. कधी उचलून घेऊन जातो माहिती पण नाही पडत. ही पहिली वेलची डिझाईन झाली आपली. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या वेलची डिझाईनमध्ये एक वेलची डिझाईन टाकायची. 3 4 5. पुढे सेम प्रोसेस करायची. दोघांच्या मध्ये एक एक वेलची डिझाईन घ्यायची. 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा दोघांच्या मध्ये 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा दोघांच्या मध्ये 1 2 3 4 आणि 5. पुन्हा दोघांच्या मध्ये एक घ्यायचं. 1 2 3 4 आणि 5. शेवटचा 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता याच्यावरती आपल्याला 8 वेलच्या डिझाईन तयार करायचे आहेत. एक साखळी आल्यावर इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे आणि इथे दोघांच्या मध्ये पहिला आणि दुसरा जो वेलची डिझाईन आहे इथे त्या गॅपमध्ये एक स्लिप
स्लिप स्टिच टाकून 3 चाकळ्या घ्यायच्या आहेत. हा 3 चाकळ्यांचा पहिला राऊंड झाला. एक 2 3 4 आणि 5. पुढे पुन्हा सेम प्रोसेस. 1 2 3 4 आणि 5. प्रत्येक 2 बेलची डिझाईनच्या दोघांच्या मध्ये एक एक वेलची डिझाईन घेत जायचं आहे. एक 2 3 4 आणि 5. पुढे पुन्हा दोघांच्या मध्ये घ्यायचे 2 3 4 आणि 5. पुढे दोघांच्या मध्ये 1 2 1 2 3 4 आणि 5. पुढे पुन्हा दोघांच्या मध्ये 1 2 3 4 आणि 5. शेवटचा दोघांच्या मध्ये 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 6 7 8. आता मी तुम्हाला हे 2 राऊंड दाखवलेत. पुढे एक साखळी घेतले मी इथे. हे पॅटर्न फिरवायचे आणि पुन्हा प्रत्येकाच्या दोघांच्या मध्ये एक 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 घेत जायचे बेलची डिझाईन. जसं आपण ही पहिली पाकळी बनवून घेतली, सेम ही प्रोसेस प्रत्येक पाकळ्यांना तशीच करत जायची. जसं आता इथे एक येईपर्यंत ही दुसरी पाकळी आपण पूर्ण करून घेतल्यावर त्यानंतर तिसरी इथून सुरुवात करायची. परत इथे एक येईपर्यंत ही पाकळी पूर्ण करायची. ही झाली का पुन्हा इथे धागा जोडायचा आहे. पुन्हा इथे एक येईपर्यंत पाकळी पूर्ण करायची. अशा टोटल आपल्याला ह्या 6 पाकळ्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आणि पुढचा भाग आपण नंतर पाहणार आहोत. तोपर्यंत बाय.